मित्रांनो, नमस्कार. आपण स्व या संदर्भात मागच्या लेक्चरला बघितलं होतं. स्वची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना मागच्या लेक्चरला आपण बघितली होती. स्वची तोंडओळख त्या प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण करून घेतली होती. आज स्वचं स्वरूप काय आणि त्याची व्याख्या काय या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. बघा, स्व ही अशी संकल्पना आहे जे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग असते. अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्व असतो. स्वची जडणघडण ही लहानपणापासून तर मरेपर्यंत त्याची जी काही जडणघडणाची जी काही प्रक्रिया आहे ती जडणघडण प्रक्रिया सातत्याने सुरू राहताना आपल्याला दिसते. आपल्या स्वतःकडे जर आपण बघितलं तर आपल्या स्वतःमध्ये कितीतरी बदल आपण केलेले आहेत. म्हणजे 5 वर्षापूर्वीचे आपण आणि आजचे आपण या दोघांमध्ये जर का आपण तुलना केली तर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये आपण किती बदल केलेत, किती बदल झालेत, स्वमध्ये किती बदल झालेत याची आयडिया आपल्याला सहज मिळू शकते. म्हणून स्वसंकल्पना ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. बघा, मिशेल आणि मॉर्क नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी स्वचं जे काही वर्णन केलं, स्वची जी काही व्याख्या केली, ते असे म्हणतात, स्वसंकल्पनेचे स्वरूप आपल्याला एक अस्तित्व म्हणून जरी वाटत असले तरी सुद्धा ती प्रत्यक्षात एक बहुमुखी रचना आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की स्व म्हणजे काय, तर स्व म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं मीपण. आपण म्हणतो ना, मी, माझं. जेव्हा जेव्हा आपण मीच्या संदर्भात बोलतो, आपल्या स्वतःच्या संदर्भात बोलतो, तेव्हा तेव्हा आपण स्वच्या संदर्भात बोलत असतो. मला ही गोष्ट करायला आवडते, मला ही गोष्ट करायला आवडत नाही. म्हणजे आपल्या स्वला ही गोष्ट आवडते, दुसरी गोष्ट आपल्याला आवडत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून स्व म्हणजे काय, तर स्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर स्व म्हणजे आपलं एक अस्तित्व जे इतर लोकांपेक्षा आपल्याला वेगळं असल्याचं सिद्ध करते. इतरांपासून आपण वेगळे आहोत. कशामुळे आपण वेगळे आहोत, तर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, अद्वितीय असं व्यक्तित्व आहे. अद्वितीय म्हणजे काय, तर मी माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. भलेही दिसायला माझ्यासारखा कोणीतरी व्यक्ती या जगामध्ये असू शकेल, पण त्याचे विचार आणि माझे विचार सारखे असतील असं नाही. त्याच्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहेत ते माझ्यात असतीलच असे नाही, किंवा माझ्यातले जे काही कलागुण आहेत, माझ्या व्यक्तिमत्वातले जे काही गुण दोष आहेत, ते गुणदोष त्याच्या व्यक्तिमत्वातनी जशा तसे बघायला भेटतील असं अजिबात होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक माणूस हा अद्वितीय आहे. आणि हा अद्वितीयपणा कशामुळे बहाल केला जातो, तर हा अद्वितीयपणा आपल्या स्वच्या जडणघडणीमुळे तो आपल्याला बहाल केला जाताना आपल्याला दिसतो. म्हणून स्व म्हणजे काय, तर स्व म्हणजे मीपण. स्व म्हणजे काय, तर स्व म्हणजे आपल्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व. या पृथ्वी तलावरती प्रत्येक माणसाचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं. बघा, आपण बऱ्याचदा बोलताना असं म्हणतो की लहान मुलांना काही कळत नाही. पण जेव्हा लहान मुलं आपल्याला विरोध करू लागतात, ते का विरोध करतात, तर त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व असतं. त्यांना पण आवड निवड असते, त्यांचे पण एक विचार असतात, त्यांना पण भावभावना असतात. आणि म्हणून काही गोष्टी ते आपल्या स्वीकारतात, पण काही गोष्टींना ते विरोध दर्शवितात. का, तर त्यांच्या अस्तित्वाला, त्यांच्या स्वला
ती गोष्ट आवडेनाशी होते आणि म्हणून ते आपल्याला विरोध करताना आपल्याला दिसतात. तर स्व म्हणजे काय? तर स्व म्हणजे एक आपलं अस्तित्व. पण अस्तित्व जरी असलं, तरी मिशेल आणि मार्क असं म्हणतात, ती एक बहुमुखी रचना आहे. बहुमुखी रचना म्हणजे काय? तर आपण जेव्हा आरशामध्ये पाहतो, तर आपली केस रचना नीट आहे की नाही? आपले कपडे व्यवस्थित आहेत की नाही? आपण चष्मा व्यवस्थित लावलाय की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आरशामध्ये बघत असतो. जेव्हा केव्हा आपण आरशामध्ये पाहतो, तेव्हा आपण आपल्या स्वशी संवाद साधत असतो. आणि मग असं होतं, की आज हा शर्ट आपल्याला काही बरोबर वाटत नाही. लगेच आपण तो काढतो आणि मग दुसरा शर्ट आपण अंगामध्ये टाकतो. तर अशा पद्धतीने आपण हे जे काही स्व झाला, हा आपला शारीरिक स्व आहे. रूपसौंदर्याच्या संदर्भामधला. मी कसा दिसायला पाहिजे? माझी केस रचना कशी असली पाहिजे? माझी कपड्यांची स्टाईल कशी असली पाहिजे? मी कसा दिसायला हवा? माझा चष्मा कसा असायला हवा? ते जे आपण आपल्या रूपसौंदर्याच्या बाबतीत जे काही अवेअर असतो, सतर्क असतो, सजग असतो. ते जो काही सजगपणा आहे, तो सजगपणा आपल्या शारीरिक स्वच्या संदर्भातलं एक प्रकारचं स्वरूप आहे. त्यानंतर आपण आपल्या विचाराच्या संदर्भामध्ये माझे विचार असे असायला हवेत, मी असं वागायला हवं, माझा स्वभाव असा असायला हवा, माझा स्वभाव लोकांनी असं-असं माझ्या संदर्भातील लोकांनी असं-असं वर्णन करायला हवं, प्रामाणिक वर्णन करायला हवं, हुशार असं वर्णन करायला हवं. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, तर तेव्हा आपण आपला जो काही अंतर्गत स्व आहे, त्याला आपण मानसिक स्व म्हणतो. त्या मानसिक स्वच्या संदर्भातलं ते एक आपलं स्वरूप असतं, आपल्या स्वचं स्वरूप असतं, की मी मानसिकदृष्ट्या, मी स्वाभाविकदृष्ट्या माझ्या स्वभावाच्या माध्यमातून मी लोकांमध्ये कशा पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे. लोकांनी मला कोणत्या स्वभावाने ओळखलं पाहिजे. लोकांमध्ये माझे कोणते स्वभाव गुण पोहोचले पाहिजेत. या संदर्भातनी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा तो आपलं मानसिक स्व असतो. म्हणजे स्वला शारीरिक पण बाजू आहे, मानसिक पण बाजू आहे, सामाजिक पण बाजू आहे. तर अशा पद्धतीने स्व हे बहुमुखी रचना आहे. म्हणजे त्याला शारीरिक दृष्टिकोन आहे, त्याला मानसिक दृष्टिकोन आहे, त्याला सामाजिक दृष्टिकोन आहे. आणखी असंख्य त्याला दृष्टिकोन असू शकतात. असंख्य पदर त्याला असू शकतात. तर स्व ही बहुमुखी रचना असल्याचं मिशेल आणि मॉर्क हे सांगताना आपल्याला दिसतात. बघा, आपल्या प्रत्येकाला एक अस्तित्व आहे. ज्याला आपण स्व-अस्तित्व म्हणतो. किंवा ज्याला आपण आपलं मीपणा असं म्हणतो. आता हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. मीपणा, स्वचं जे अस्तित्व आहे, हे प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. या जाणीवेमुळेच माणूस स्वतःकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, स्वतःला समजून घेऊ शकतो आणि स्वतःमध्ये जे काही दोष असतील, स्वतःमध्ये जे काही वाईट गुण असतील, त्या वाईट गुणांना सुधारणा देखील करू शकतो. जेव्हा माणसाला स्वची जाणीवच जर होत नसेल, आपल्यामध्ये काय चुकीचं आहे आणि काय चांगलं आहे, याची जर जाणीवच माणसाला होत जर नसेल, तर माणूस आपल्या स्वतःमध्ये सुधारणाच करू शकत नाही. स्वतःमध्ये बदलच करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला या स्वची जाणीव करून घेणं खूप महत्वाचं आहे. मग काही लोक ते जाणीव ज्यावेळेस ध्यानधारणा करतात, डोळे बंद करतात, ध्यानधारणा करतात आणि मग आपल्या अंतर्मनातनी डोकून पाहतात, तर ते स्वच्या जाणीवेकडे जातात. स्वच्या ओळखीपर्यंत ते पोहोचतात. 100% ओळख फार कमी लोकांना होताना आपल्याला दिसते. 100% ओळखीचे वाले जे काही लोक आहेत, त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की ज्यांना आपल्या स्वची पूर्णपणे जाणीव झालेली आहे, पूर्णपणे आकलन झालेलं आहे. ते छोटी ओळख म्हणजे काय? बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. जो जसा बोलतो, तसाच तो वागतो. हे तेच लोक वागू शकतात, तेच लोक वर्तन करू शकतात, ज्यांना आपल्या स्वची ओळख झालेली आहे. आपल्या स्वची ओळख झालेली आहे.
बघा संत कबीर एक दोहा बोलतात, त्या दोह्यामध्ये कबीर म्हणतात, बुरा जो देखने मैं चला, बुरा मिला ना कोई. बुरा जो देखने मैं चला, बुरा मिला ना कोई. जो देख जो दिल देखा आपका आपका, जो मुझसे बुरा ना कोई. म्हणजे मी वाईट कोण आहे हे शोधायला चाललो आणि जेव्हा मी माझ्याकडे बघितलं, तेव्हा मला माझ्यापेक्षा या जगातली कोणीही वाईट नाही हे माझ्या लक्षात आलं, असं कबीर म्हणतात त्या दोह्याच्या माध्यमातून. बुरा जो देखने मैं चला, बुरा मिला ना कोई. जो दिल खोजा आपका, मुझसे बुरा ना कोई. म्हणजे मी जेव्हा माझं मन ज्यावेळेस शोधलं, माझ्या मनाचा ज्यावेळेस मी तळ शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला या जगातली माझ्यापेक्षा वाईट व्यक्ती कोणीच सापडली नाही, असं संत कबीर म्हणतात. तर ही जी काही स्वची ओळख आहे, ही जी काही स्वची जी काही जाणीव आहे, ही स्वची जाणीव काही लोक ध्यान साधनेच्या माध्यमातून करतात, काही लोक प्राणायामाच्या माध्यमातून करतात, योगाच्या माध्यमातून करतात. काही लोक जे असतात, ते काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचून आपण त्याच्यामध्ये कुठे आहोत, ती एक साधना, ज्ञान अभ्यासाची जी काही साधना आहे, त्या साधनेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करतात, स्वतःचा शोध घेतात. काही लोक स्वतःविषयी लेखन करून स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. तर स्वतःला शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर काही लोक स्वतःचा शोध इतर लोकांच्या नजरेतून घेतात. ते लोक इतर लोकांना विचारतात, आपल्या बायकोला विचारतात, आपल्या मुलांना विचारतात, आपल्या नातेवाईकांना विचारतात, की मी कसा आहे? माझ्यातनी काय चांगलं आहे? माझ्यातनी काय वाईट आहे? ते इतर लोकांना विचारताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने स्वची ओळख करून घेण्याच्या, स्वची जाणीव करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात असल्याचं आपल्या लक्षात येते. बघा, स्व म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाच्या अंगी क्षमता आहे. प्रत्येक माणसाच्या अंगी कलागुण आहेत, आवडी-निवडी आहेत, सवयी आहेत, छंद आहेत, भावना आहेत, विचार आहेत, जीवन जगण्याची मूल्य आहेत, स्वभाव गुण वैशिष्ट्ये आहेत, स्वभाव गुण दोष आहेत. या सगळ्यापासून तर आपला स्व बनतो. या सगळ्यापासून स्व बनतो. आणि म्हणूनच मिशेल आणि मोर त्याला म्हणतात, की स्व हा बहुमुखी रचना आहे. त्याच्यातली कला आहे, कौशल्य आहे, क्षमता आहे, दोष आहेत, गुण आहेत, भावना आहेत, विचार आहेत, असंख्य घटक त्याच्यामध्ये आहेत. म्हणून बहुमुखी रचना असल्याचं ते सांगताना आपल्याला दिसतात. या स्वमुळेच माणसाची जगाला ओळख होते. तुम्ही कशा आहात? तुम्ही लोकांसोबत कशा पद्धतीने वर्तन करता? जर तुम्ही लोकांसोबत जर का फसवेगिरीचं वर्तन करत असाल, तर लोक तुम्हाला फसवे म्हणतील. तुमची ओळख जगाला फसवा व्यक्ती, खोटारडा व्यक्ती, अशा प्रकारची जगाला ओळख तुमच्याच वर्तन करून देत असताना आपल्याला दिसते. म्हणून आपला स्व कसा आहे? हा स्व जरी अंतर्गत स्वरूपामध्ये असला, आपल्या मनाच्या अंतर्गत भागामध्ये असला, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अंतर्गत भाग असला, अंतर्गत व्यक्तिमत्त्व असलं, तरी देखील त्याचं जे काही बाह्य प्रकटीकरण आहे, त्याचं बाह्य प्रकटीकरण आपल्या वर्तनाच्या माध्यमातून, आपल्या चालण्या बोलण्याच्या माध्यमातून, आपल्या संवाद साधण्याच्या माध्यमातून आणि लोकांशी वर्तन करण्याच्या माध्यमातून, वर्तन व्यवहाराच्या माध्यमातून त्याचं बाह्य प्रकटीकरण होत असताना आपल्याला दिसते. अंतर्गत स्वचं बाह्य प्रकटीकरण आपल्या वर्तनातून होत असताना आपल्याला दिसते आणि ते वर्तनच आपली जगाला ओळख करून देत असते. आपला स्व कसा आहे त्या संदर्भात अभिव्यक्ती आपलं बाह्य वर्तन करून देत असताना आपल्याला दिसते. थोडक्यात आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच स्व, अशी त्याची साधी सोपी एक व्याख्या आपल्याला करता येऊ शकते. आपल्या स्वतःच्याच अस्तित्वाची जाणीव. माझ्यामध्ये काय चांगलं आहे? माझ्यामध्ये काय वाईट आहे? माझ्यामध्ये कुठले कलागुण आहेत? माझ्या क्षमता काय आहेत? त्या क्षमता किती वाढलेल्या आहेत? किती विकसित झालेल्या आहेत? आणि कोणत्या पातळीवरती मला त्या विकसित करायच्या आहेत? याची जाणीव म्हणजेच स्वची ओळख होय, असं आपल्याला म्हणता येईल. बघा, स्व अस्तित्वाची जी काही विभागणी आहे,
वैयक्तिक स्व आणि सामूहिक स्व अशी पण आपल्याला करता येईल. वैयक्तिक स्व म्हणजे काय? तर माझा स्वतःचा स्व किंवा आपल्या प्रत्येकाचा जो काही युनिकनेस आहे, तो युनिकनेस ते तो आपला वैयक्तिक स्व झाला. मग सामूहिक स्व कशाला म्हणतात? ज्याला कलेक्टिव्ह सेल्फ असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. तर कलेक्टिव्ह सेल्फ म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या विचाराचे लोक आपल्या आपल्यासारखे लोक जेव्हा आपण म्हणतो, की आम्ही हिंदू आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही अमेरिकन आहोत, आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्ही शीख आहोत, आम्ही मराठा आहोत. तर आम्ही हा जो काही शब्द आहे, हा शब्द कलेक्टिव्ह सेल्फ किंवा सामूहिक स्व व्यक्त करताना आपल्याला दिसतो. म्हणजे काय? जेव्हा आम्ही हिंदू आहोत असं आपण म्हणतो, तर तेव्हा माझ्यासारखेच मी ज्या गोष्टी म्हणजे ज्या माझ्या श्रद्धा, अंधश्रद्धा आहेत, ज्या माझ्या रूढी परंपरा आहेत, जे मी नीती-नियमाचं पालन करतो, जे मी व्रत वैकल्य किंवा सण उत्सव करतो, असेच सण उत्सव करणारे, असे श्रद्धा आणि अंधश्रद्धा बाळगणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांना आम्ही हा शब्द वापरला जातो. आम्ही हा शब्द सामाजिक स्वचं स्वरूप व्यक्त करताना आपल्याला दिसतो. जसा माणसाला वैयक्तिक स्व असतो, तशाच पद्धतीने माणसाचा सामूहिक पण स्व असताना आपल्याला दिसतो. ज्या समूहाचे आपण सदस्य असतो, ज्या जातीचे, ज्या धर्माचे आपण सदस्य असतो, ज्या कुटुंबाचे आपण सदस्य असतो, तर तो आपला सामूहिक स्व झाला. म्हणून स्वची विभागणी अशा पद्धतीने पण करता येते. वैयक्तिक स्वमध्ये आणि सामूहिक स्वमध्ये देखील त्याची विभागणी आपल्याला करता येते. आणि वैयक्तिक स्वमध्ये आपण कसं व्यक्त करणार? मी शिक्षक आहे. मी विद्यार्थी आहे. मी नागोराव डोंगरे आहे. म्हणजे हा आपला वैयक्तिक स्व झाला. तर अशा पद्धतीने वैयक्तिक स्व आणि सामूहिक स्व आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर कॅम्पबेल, असानंद आणि डिपॉला यांनी एक स्वची व्याख्या केलेली आहे. स्वसंकल्पना ही व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या विश्वासाचा एक संघटित संग्रह आहे. आपल्या स्वतःबद्दलचा एक विश्वास. आपण म्हणतो ना, की मी ही गोष्ट सहज करू शकेल. म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला आपल्या स्वतःवरती विश्वास आहे, असं त्याच्या त्या वागण्यातून व्यक्त होतं. जेव्हा आपण म्हणतो, की नाही यार, मला इंग्रजी विषय ना स्पेशल घ्यायला परवडणार नाही. माझ्याकडनं पेलवणार नाही. म्हणजे काय? तर त्याचा त्याच्या स्वतःवरतीच विश्वास नाही. त्याचा त्याच्या स्वतःवरतीच विश्वास नाही. म्हणजे त्याचा त्याच्या स्ववरती विश्वास नाही आहे, त्याचा क्षमतांवरती विश्वास नाही आहे. त्याच्या त्याचं जे काही कॅलिबर आहे, त्या कॅलिबरवरती स्वतःचा विश्वास नाही आहे किंवा त्याची जी पात्रता आहे, त्याची जी काही योग्यता आहे, त्याची जी काही क्षमता आहे, कौशल्य आहे, नॉलेज आहे, त्याच्यावरती त्याचा विश्वास नाही. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःवरती विश्वास दाखवतो, म्हणजे कशावरती विश्वास दाखवतो? तर आपण आपल्या क्षमतांवरती विश्वास दाखवतो. आपण आपले जे काही प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांवरती विश्वास दाखवतो. आपल्या विचारांवरती, आपल्या कौशल्यांवरती विश्वास दाखवतो आणि आपल्यामध्ये जी काही करण्याची ताकद आहे, धमक आहे, त्या धमकवर, आपल्या शक्तीवरती, आपल्या ऊर्जेवरती, आपल्या स्वबळावरती, आपल्या आत्मविश्वासावरती आपण विश्वास दाखवत असतो. आणि म्हणून कॅम्पबेल, असानंद आणि डिपॉला म्हणतात, की स्वसंकल्पना हे दुसरं-तिसरं काही नाही. आपल्या स्वतःबद्दलचा एक संघटित संग्रह आहे. संघटित. संघटित म्हणजे काय? तर शिक्षणाबद्दलचाच विश्वास नाही. तर मी पैसे पण कमवू शकेल याच्या संदर्भातला पण विश्वास. मी लोकांना आपलंसं करू शकेल. लोकांना मी चांगल्या पद्धतीने लोकांशी चांगल्या पद्धतीने संबंध प्रस्थापित करू शकेल. मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू शकेल. सामाजिक विश्वास, आर्थिक विश्वास, सामाजिक विश्वास, शैक्षणिक विश्वास, आपल्या क्षमतांवरचा, आपल्या स्वतःवरचा, आपल्या योग्यतेवरचा. तर हा जो काही संघटित विश्वासाचा संग्रह आहे, त्यालाच स्व असं कॅम्पबेल, असानंद आणि डिपॉला म्हणताना आपल्याला दिसतात. The self concept is an organized collection of beliefs
अबाउट द सेल्फ, आपल्या स्वतःविषयी जे काही बिलीफ्स आहेत, आपल्या स्वतःविषयी जे काही विश्वास आहेत, अविश्वास आहेत, विश्वासच नाही, अविश्वास, विश्वास, समज, गैरसमज दोन्ही पण असू शकतात. विश्वास, अविश्वास पण असू शकतो किंवा चुकीचा विश्वास पण असू शकतो. म्हणून आपल्या स्वतःविषयी जे काही चुकीचा विश्वास असेल किंवा जो काही वास्तव विश्वास असेल त्यालाच स्व असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे जे काही विश्वास आहे, हे विश्वास कशी विकसित होतात? आपल्या स्वतःविषयी जे काही विश्वास आहेत, अविश्वास आहेत, हे कशी विकसित होतात? तर आपल्या दररोजच्या जीवनातून विकसित होतात. आपल्या दररोजच्या जीवनातून. म्हणजे आज एखादी गोष्ट मी करायची ठरवली आणि ती जर का मला करता आली, यशस्वीपणे करता आली, फारसा त्रास न घेता, फारसा कुढापा न करता, हसत-खेळत जर का मला ती करता आली, तर त्याच्यातूनच आपला विश्वास, आपल्या स्वतःवरचा विश्वास डेव्हलप होतो. आत्मविश्वास वाढतो. आणखी आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायला लागतो. तर आपला जो काही दैनंदिन व्यवहार आहे, जे काही आपलं दैनंदिन वर्तन आहे, दैनंदिन जे काही अनुभव आहे, त्या चांगल्या अनुभवातून आपला आत्मविश्वास डेव्हलप होत जातो आणि जे काही वाईट अनुभव असतील, नकारात्मक जे काही अनुभव असतील, त्या नकारात्मक अनुभवातून आपल्या स्वतःवरचा अविश्वास वाढायला लागताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने विश्वासाचा संग्रह म्हणजेच स्व, असं ते आपल्या व्याख्येमध्ये म्हणतात. आणखी थोडंसं त्याला आणखी विस्तृत जर का याचा जर का विचार जर का करायचा असेल तर आपल्याला असं करता येईल, की जो एखादा खेळाडू दररोज 10 किलोमीटर धावण्याचा सराव करतो. दररोज करतो धावण्याचा 10 किलोमीटर सराव. तर त्या खेळाडूला विश्वास असतो स्वतःविषयी, की मी 10 किलोमीटरची जी काही धावण्याची शर्यत आहे, ती धावण्याची शर्यत जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा त्याच्यामध्ये विश्वास असतो. आणि हा विश्वास कोण देतं? तर त्याचा दररोजचा जो काही सराव आहे, त्याची जी काही दररोजची जी काही प्रॅक्टिस आहे धावण्याची, ती धावण्याची प्रॅक्टिसच त्याला तो विश्वास देताना आपल्याला दिसतो. म्हणून आपल्या स्वतःविषयीचा विश्वास असेल, अविश्वास असेल, चांगला विश्वास असेल, चुकीचा विश्वास असेल, तर ते आपल्या दैनंदिन जीवनातूनच विकसित होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर या विश्वासाचा संबंध आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, आपल्या क्षमता, आपली शारीरिक वैशिष्ट्ये, आपले जीवन जगण्याची मूल्ये, आपले ध्येय आणि सामाजिक भूमिकेशी संबंधित असतात. बघा, आपली जे काही व्यक्तिमत्त्वाची जे काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांशी या विश्वासाचा संबंध असतो. आपल्या क्षमतांशी या विश्वासाचा संबंध असतो. जसं मी खेळाडूचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. शारीरिक वैशिष्ट्यांशी यांचा संबंध असतो. आता जो खेळाडू आहे, तो धावण्याचा सराव करतो, पण धावण्याचा सराव करता त्याच्या पायामध्ये वेदना व्हायला लागतात, गुडघे दुखायला लागतात. तर अशा खेळाडूच्या मनातनी ती शर्यत जिंकण्याचा विश्वास निर्माण नाही होणार. का? त्याची शारीरिक वैशिष्ट्ये जे आहेत, त्याला ते साथ देत नाहीये. त्याचे गुडघे दुखतात. म्हणून त्याच्यामध्ये ते शर्यत जिंकण्याचा विश्वास निर्माण होणार नाही. म्हणून हे जे काही विश्वास आहे, अविश्वास आहे, हे आपल्या शारीरिक वैशिष्ट्याची असेल, क्षमतांशी असेल, आपली जीवन जगण्याची जी काही मूल्ये आहेत, त्या मूल्यांशी संबंध असतो यांचा. आपल्या दैनंदिन ध्येयाशी संबंध असतो आणि सामाजिक भूमिकांशी देखील संबंधित असतात हे विश्वास आणि अविश्वास. बघा, विश्वासामध्ये माणसाचे गुण आणि दोष यांचा समावेश, त्या दोघांचाही समावेश असतो. बघा, जे काही तुमचे गुण आहेत, त्या गुणातून तुमचा विश्वास विकसित होतो आणि जे तुमचे दोष आहेत, त्या दोषातून तुमचा स्वतःचा अविश्वास विकसित होतो. स्वतःबद्दलचा अविश्वास विकसित होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या गोष्टीची जर आपल्याकडे भरपूर प्रमाणात माहिती असेल, नॉलेज असेल, तर तुम्हाला विश्वास असतो, की मी याच्यावरती सहज 3 पेजेस लिहू शकतो. पण जर एखाद्या गोष्टीचं ज्ञानच तुमच्याकडे नाही, एखाद्या गोष्टीची माहितीच तुमच्याकडे नाहीये आणि कल्पना करून तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करता, तर एखादं पेजेस लिहू शकाल. पण 3 पेजेस, 4 पेजेस थोडं लिहिणं कठीण असेल. पण जर तुमची कल्पनाशक्ती जर का प्रचंड प्रमाणात असेल, अमर्याद असेल,
प्रगल्भ अशा स्वरूपाची जर का तुमची कल्पना शक्ती जर असेल, तुम्ही 4 काय 10 पेजेस लिहू शकता. लेखक लिहितात ना. लेखकामध्ये ती लिहिण्याची क्षमता असते. कल्पना करून एखाद्या गोष्टीवरती ती लेखन करू शकतात. 300 पेजेसचं पुस्तक लिहू शकतात, 200 पेजेसचं पुस्तक लिहू शकतात. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते. तर असो, हे जे काही आपल्या स्वतःविषयीचे विश्वास आणि अविश्वास आहे, यांचा संबंध आपल्या गुण आणि दोषांशी सुद्धा असल्याचं लक्षात येतो. स्वतःबद्दलचा जो काही विश्वास आहे, तो स्वतःबद्दलचा विश्वास केवळ सध्याची वागणूकच नाही, तर भविष्यातील वर्तनाविषयी देखील आपल्याला आशावाद निर्माण करतो. भविष्यात आपण कोणत्या प्रकारचा माणूस बनणार, भविष्यातनी आपण किती रुपये कमवणार, भविष्यातनी आपलं जीवन कसं असणार, भविष्यातनी आपण कोणत्या पातळीपर्यंत पोहोचणार, कोणत्या लेवलपर्यंत पोहोचणार, तो विश्वास आजच म्हणजे 10 वर्षानंतरचं जीवन माझं कसं असेल, 15 वर्षानंतरचं जीवन माझं कसं असेल, त्याची कल्पना आजच केली जाते. ती कशाच्या बळावर केली जाते? तर त्याच्यामध्ये जी काही क्षमता आहे, त्याच्यामध्ये जे काही काम करण्याची ताकद आहे, त्याच्याकडे जे काही नॉलेज आहे, त्या नॉलेजच्या आधारावर, काम करण्याच्या बळावर, त्याची जी काही मेहनत घेण्याची जी काही तयारी आहे, त्या मेहनतीच्या तयारीवरती तो माणूस 15 वर्षापूर्वीच्या जीवनाची कल्पना आज करतो आणि तो सांगतो, की माझं 15 वर्षानंतरचं जीवन असं असेल. आज जरी माझा पगार ₹1,00,000 आहे, पण मी महिन्याला 20,00,000 25,00,000 देखील कमवेल 15 वर्षानंतर, असा तो आत्मविश्वासानं म्हणतो. येस, आय कॅन डू. ज्यावेळेस बराक ओबामा अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते, ते लोकांना सांगत होते, येस, आय कॅन डू. ज्यावेळेस अमेरिका आर्थिक संकटामध्ये सापडली होती आणि ते म्हणायचे, येस, आय कॅन डू. म्हणजे मी तुम्हाला या संकटातून वाचवू शकतो. हे आत्मविश्वास ते स्वतःला द्यायचे आणि आपल्या पब्लिकला जे काही त्यांचं जे काही मतदार होते, त्या मतदारांना ते देखील सांगायचे. प्रचार रॅलीमध्ये सांगायचे. ते कशाच्या बळावर सांगायचे? त्यांना त्या आर्थिक संकटातून मार्ग कसा काढायचा याचं ज्ञान होतं. त्या ज्ञानाच्या बळावरती ते लोक भवितव्याचं वर्तन करतात. त्यांना भवितव्याविषयीचा जो काही विश्वास आहे, तो विश्वास वाटायला लागताना आपल्याला दिसतो. आणि ज्या लोकांना आपल्या क्षमतांवरती विश्वास नसतो, आपल्या कर्तृत्वावरती विश्वास नसतो, असे लोक 15 वर्षापूर्वीचं स्वप्नच पाहू शकत नाही. ते विचारही करू शकत नाही, की माझं 15 वर्ष जीवन, त्यांना जर विचारलं का तुमचं 15 वर्षानंतरचं जीवन कसं असेल? तर नाही सांगता येणार. भविष्यातलं कोण सांगू शकते? याचा अर्थ असा नाही, की ते भविष्यामधले धोके यांना नजरअंदाज करतात, असं अजिबात नाही. ते भविष्यातल्या धोक्यांचा विचार करून माझं भविष्य असं असेल, याचं भाकीत करताना आपल्याला दिसतात. म्हणून हा जो काही विश्वास आहे, नुसता विश्वास नसतो. त्या विश्वासावरती आपला भावी जीवनाचा आशावाद सुद्धा अवलंबून असतो. भावी जीवनाचा आशावाद सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतो. बघा, भूतकाळातील अनुभव हे विश्वास कसे विकसित होतात आपल्या स्वतःविषयीचे, ज्याला आपण स्वविश्वास असं म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, किंवा स्वतःविषयीचा खोटारडा विश्वास असतात ना. काही लोक हवेत देखील उडणारे असतात. कल्पनेच्या भराऱ्या पण मारणारे काही लोक असतात. ज्यांचा स्वतःविषयीचा चुकीचा समज असतो, चुकीचं नॉलेज असतं स्वतःविषयीचं. तर हे जे काही स्वतःविषयीचा जो काही विश्वास आहे, अविश्वास आहे, तो भूतकाळातील अनुभवातून, भूतकाळातील जे काही आपले अनुभव आहेत, ते भूतकाळातील अनुभव, वर्तमानातील वर्तन आणि भविष्यातील अपेक्षा यांच्यापासून आपला संभाव्य स्व तयार होतो. पॉसिबल सेल्फ, संभाव्य स्व. संभाव्य स्व म्हणजे काय? तर त्याला कार्ल रॉजरने आदर्श स्व असं देखील म्हटलेलं आहे. आयडियल सेल्फ असं देखील त्याला म्हटलेलं आहे. संभाव्य स्व म्हणजे आता नाही, पण भविष्यात हे संभव आहे माझ्या बाबतीत, माझ्या जीवनाच्या बाबतीमध्ये, तर त्याला त्याच्यातून संभाव्य स्व निर्माण होतो. 3 गोष्टीच्या मिलापातून तो निर्माण होतो. कोणत्या 3 गोष्टी? भूतकाळातील अनुभव, वर्तमानातलं आपलं वर्तन आणि भविष्यातील आपल्या काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांच्या आधारे, या 3 गोष्टीच्या आधारे आपला संभाव्य स्व
अस्तित्वात येताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने एक शेवटची व्याख्या आपण पाहणार आहोत. रोल आणि सॉरी रोल मॉडेल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपलं स्वतःचं जे काही रोल मॉडेल असेल, भविष्यात मी कसा असेल, भविष्यात मी कसा दिसेल, भविष्यात माझी आर्थिक परिस्थिती कशी असेल, भविष्यात माझं माझं घर कसं असेल, भविष्यात माझा हुद्दा काय असेल. तर ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःविषयी कल्पना करायला लागतो, तर अशा प्रकारचा संभाव्य स्व देखील त्याच्यातून विकसित होताना आपल्याला दिसतो. मित्रहो, आपली जी काही वेळ आहे, ती वेळ संपत आलेली आहे. आपण माझ्या लेक्चरला जॉइन झालात. माझं लेक्चर आपण अटेंड केलं. त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आपला दिवस सुखाचा, आनंदाचा आणि ज्ञानाचा जावो, अशा मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.